दरम्यान पेशंट समोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। 5.5 तास गर्भवती महिला रुग्णालयामध्ये होती। तनिषा भिसे यांना रक्तस्राव तरीही उपचार केले नाहीत। सूर्या रुग्णालयाकडून चांगले उपचार झाले नाहीत असा दावा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। ऑपरेशनची तयारी केली मात्र 10 लाख मागितल्यामुळे खच्चीकरण झालं असाही दावा त्यांनी केला। पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि हे खचलेली मानसिक, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला। तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहित असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही 15 मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला 2 तारखेला बोलवलं होतं। जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहित होती तर त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं। पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली, इतकी तयारी केली होती। आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाहीत। तर 5.5 तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं। 8 वर्षानंतरचं घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची पद्धतीने अवस्था, यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेले आहेत। त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत। या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल। त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे। एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात। आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल। त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही।